आज सकाळी लवकरच उठले होते कारण की आज उन्हाळ काम करायचं होतं. उन्हाळ कामाला लवकरच उठलं म्हणजे लवकर आवरतं. उन्हाळा तर खूपच कडक चालू आहे ना आणि खूप जास्त ऊन लागतं. 8 वाजले नाही तोपर्यंत तर दुपार झाली असंच वाटतं. आणि मी लावलेले झाडं बघा किती छान दिसतायत ना. आमच्या घरासमोर एकही झाड नव्हतं. मी आल्यापासूनच झाडं लावते कारण की मला झाडं लावायचं खूप जास्त आवड आहे. म्हणून मी एक एक करून कुठलं कुठलं काय काय करून झाड लावते. आणि हे बघा किती छान आलंय ना. हे गोकर्णाचं फुलाचं वेल आहे. बी लावलं होतं तरी पण खूप छान आलं. हे निशिगंधाचं वगैरे. आणि मी तिकडं आता पाडव्याला गेले होते ना तेव्हा जरा जास्त दिवस राहिले होते तर माझ्या तुळशीला सुद्धा कुणी पाणी घातलं नाही तर तुळस पूर्णच वाळून गेलेली होती. आणि मी आल्यावर बघा नाही तर 2-4 दिवस झालं पाणी घातलं तर लगेच वाळलेली तुळस सुद्धा फुटलेली आहे. म्हणजे किती माझा हात गुण आहे म्हणावं लागलं. आणि ते पटकन आवरून सुद्धा घेतलं स्वतःचं. आंघोळ वगैरे झालेली होती लगेच आवरून घेतलं कारण की आज सांडगे करायचे होते. मला वाटण करायला सांगितलं होतं मिक्सरमध्ये हाताने तर मी जिरे आणि ओवा पटकन वाटून घेतला. खूप छान वाटला. सकाळ सकाळ पावर असते ना व्होल्टेज असतं लगेचच. नाहीतर आमच्या इथे मिक्सरसुद्धा चालत नाही. दुपारीच काय असेल ते असेल. आणि पटकन इथे पेस्ट बनवून घेत. माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि लसूणसुद्धा बारीक करायचा होता. लसूण पण समोर घेतला मी आणि लसूणसुद्धा लगेच वाटून करून घेतला. सकाळी सकाळी आज कसं काय की म्हणजे व्होल्टेज होतं म्हणून पटकन मिक्सर पण भारी चाललं. नाहीतर चालतच नाही मिक्सर. दुपारीच करावं लागतं जे काय करायचं ते. वाटण झालं आणि भूक लागली कारण की आज चहा नव्हता बनवलेला. आणि ओरिओचं बिस्किट होतं म्हणल्यावर पटकन खाऊन घेतलं कारण की भूक लागलेली होती. नाश्ता वगैरे काहीच बनवलेला नव्हता. आणि इथं आत्याने लगेच पीठ पण मळून घेतलं सांडग्याचं आणि मी सांडगे घालायला घेतलं. कोणाला माहिती नसेल सांडगे म्हणजे काय तर सांडगे म्हणजे एक उन्हाळ कामातला एक प्रकारच आहे कारण की हे भाजीला वापरतात. भाजीला कधी काही नसलं ना ह्याची भाजी बनवतात म्हणूनच. आणि माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.